आपण एकदम सिंपल अशी रेसिपी बनवलेली आहे मेथीचं पाणी. तर आमच्याकडे याला मेथीचं पाणीच म्हणतात. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये. आज आपल्याला बाळंतणीसाठी रेसिपी करायची आहे एकदम सिंपल पद्धतीने. ती म्हणजे मेथीचे पाणी. एकदम पातळ असं मेथीची भाजी करायची आहे आपल्याला. लगेच रेसिपीला सुरुवात करू. आज आपण बाळंतणीसाठी रेसिपी करत आहोत, त्यामुळे एकदम कमी साहित्य आपल्याला लागणार आहे. तर एक मिरची मी कट करून घेतलेली आहे मोठ्या तुकड्यांमध्ये. एक चम्मच जिरं घेतलेलं आहे, जिरं जरा जास्त घालायचं. हळद घेतलेली आहे पाऊण चम्मच. 2-3 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि मुठभर मेथीची भाजी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतली. भाजी करण्यासाठी कढई ठेवलेली आहे गॅसवर. तेल टाकून घेऊ आणि तेल जरा जास्त घालायचं बाळंतणीच्या भाजीमध्ये. जिरं घालून घेऊ. तेल तापल्यानंतर लसूण घालून घेऊ. मिरची घालून घ्यायची आहे. ही मिरची मोठ्या तुकड्यांमध्ये कापायची बाळंतणीसाठी, कारण ती आपल्याला खाताना म्हणजे काढून टाकता येते. कारण बाळंतणीच्या भाज्या जास्त तिखट राहत नाही, फक्त चव यावी म्हणून ही मिरची घातलेली आहे. मिरची जास्त तिखट नाही आहे ही. मिरची थोडीशी डाग येईपर्यंत परतवून घ्यायची. याच्यामध्ये हळद घालून घेऊ. थोडीशी परतवल्यानंतर मेथीची भाजी घालून घेऊ धुतलेली. भाजी व्यवस्थित परतवून घ्यायची. मी इथे भाजी कापून घेतलेली नव्हती. तुम्हाला जर जास्त म्हणजे मोठी अशी वाटत असेल तर कापून घ्या थोडी. तर कापल्याने काय होतं, मेथी थोडीशी कडवट होते, म्हणून मी सहसा अशी कापून घेत नाही. भाजी 1 मिनिटभर परतवून घेतलेली आहे छान अशी. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. तर पाणी जास्त राहतं बाळंतणीच्या भाजीमध्ये. 1 ग्लास मी इथे पाणी घालून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. 5 मिनिटं भाजी छान अशी उकळवून घ्यायची आहे. थोडीशी भाजी अशी शिजून जाईल 5 मिनिटांमध्ये. 5 मिनिटं झालेली आहेत बघा. भाजी छान अशी शिजून गेलेली आहे. याच्यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालू. आणि बघा अशी ही पातळसरच भाजी असते बाळंतणीसाठी. कारण बाळंतणीला कसं थोडंसं असं चुरून मुरूनच खावं लागतं, त्याच्यासाठी असा रस्सा एकदम असं भारी असतो. एका वाटीमध्ये काढून घेऊ. हिवाळ्याच्या या दिवसांमध्ये खूप छान अशी मेथीची भाजी भेटते. तर आठवड्यातून 2-3 वेळा ही भाजी तुम्ही डिलिव्हरीच्या बाईला देऊ शकता. त्यामुळे दूधवाढीला मदत होते डिलिव्हरीच्या बाईला. ही भाजी तुम्ही बाजरी ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत सुद्धा देऊ शकता. चुरून खायला खूप भारी आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.